आतापर्यंत तुम्ही डिंकाबद्दल माहिती ऐकली असेल. डिंकाचे बऱ्याच जणांना गुणधर्म माहिती आहे, त्याचे फायदे माहिती आहे. आपल्याकडे डिंकाचे लाडू बनवले जातात आणि हिवाळ्यामध्ये असे डिंकाचे पौष्टिक लाडू बऱ्याच घरांमध्ये खाल्ले देखील जातात. तर डिंकासारखाच सेम दिसणारा जो दुसरा एक पदार्थ आहे गोंदकतिरा. तर गोंदकतिरा हा जवळपास डिंकासारखाच दिसतो, परंतु त्याचा रंग, वास आणि गुणधर्म अतिशय वेगळे आहेत. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना उन्हाचा वेगवेगळ्या प्रकारे त्रास होत असतो. काही जणांना हीट स्ट्रोकचा त्रास होतो, तर काही जणांचा नाकाचा घोळाना फुटणे किंवा लघवीमधून रक्तस्राव होणे किंवा स्त्रियांना पाळीच्या वेळेस अंगावरून भरपूर प्रमाणामध्ये जाणे किंवा ज्या लोकांना पाईल्सचा त्रास आहे अशा लोकांना मला वाटे रक्तस्राव होणे यासारख्या गोष्टी ह्या उन्हाळ्यामध्ये बघितल्या जातात. तर ह्या सर्वांपासून जर तुम्हाला आराम पाहिजे असेल तर गोंदकतिराचा समावेश आपल्या आहारामध्ये आवर्जून करावा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोंदकतिऱ्याचे औषधी गुणधर्म, आरोग्यदायी फायदे तसेच ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही गोंदकतिऱ्याचा उपयोग तुमच्या आरोग्यासाठी कशा प्रकारे करू शकतात, कोणत्या परिस्थितीमध्ये गोंदकतिऱ्याचं सेवन करू नये, कशा प्रकारे करावं या सर्वांबद्दलची माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर डिंक म्हणजे काय, तर कुठल्याही झाडाचा निर्यास यालाच डिंक असे म्हणतात. आपण जे लाडूसाठी डिंक वापरतो तो डिंक म्हणजे बाभळीचा निर्यास. तर बाभळीचा निर्यास असलेल्या डिंकाचा वापर तुम्ही आजपर्यंत करत आला आहात. तर आज मी तुम्हाला गोंदकतिरा ह्याबद्दलची माहिती सांगणार आहे. गोंदकतिरा हा डिंकासारखाच पण वेगळ्या झाडाचा निर्यास आहे. गोंदकतिऱ्याला ॲस्ट्रालगस गमीफेर असं म्हणतात. हा आपल्या नॉर्मल डिंकापेक्षा बराच वेगळा असतो. ज्याचा रंग पांढरा असतो, तर आपला बाभळीच्या डिंकाचा रंग हा पिवळसर असतो. याला एक प्रकारचा स्मेल येतो. गोंदकतिराचा स्मेल हा व्हिनेगर सारखा असतो, तर आपल्या बाभळीच्या डिंकाला अजिबात स्मेल नसतो. गोंदकतिरा हा पाण्यामध्ये जर आपण टाकला तर तो सब्जाबी सारखा फुलतो. एक त्याचा जेली टाइप पदार्थ तयार होतो. तर आपण जो बाभळीचा डिंक पाण्यात टाकतो तो पाण्यामध्ये पूर्णतः विरघळतो. तर यामध्ये अशा प्रकारचा फरक आहे. तर तुम्ही पुढच्या वेळेस गोंदकतिरा आणि बाभळीच्या डिंकामध्ये जर कन्फ्युज होत असाल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. गोंदकतिरेचा उल्लेख आयुर्वेदातील ज्या मुख्य संहिता आहे त्यामध्ये तर आला नाही, परंतु भावप्रकाशच्या परिशिष्टामध्ये मात्र ह्या गोंदकतिऱ्याचा उल्लेख आला आहे. ऍक्च्युली गोंदकतिरा हा आयुर्वेदिक औषधी नसून तर युनानी औषधी आहे. तर ह्या गोंदकतिराचा उपयोग, औषधी उपयोग आणि आरोग्यदायी उपयोग युनानी औषधांमध्ये केला जातो. गोंदकतिरा हा आपल्या भारतामध्ये सहसा आढळत नाही. तर सहसा हा गोंदकतिरा इराणमध्ये प्रामुख्याने बघितला जातो आणि भारतामध्ये या गोंदकतिऱ्याची आयात केली जाते. आता आपण बघूयात की ह्या गोंदकतिऱ्याचे काय औषधी गुणधर्म आहेत. तर हा गोंदकतिरा गुणाने अतिशय शीत आहे, स्निग्ध आहे, तो चवीला कडू आहे आणि चिकट आहे. गोंदकतिरा हा बल वाढवणारा आहे, वीर्य वाढवणारा आहे, वीर्यवर्धक, बलवर्धक सांगितलं आहे. तसेच रक्तस्तंभक म्हणून देखील सांगितलं आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. ऊन इतकं प्रचंड वाढलं आहे की एप्रिल मध्येच हे ऊन असह्य वाटू लागलं आहे. तर अशा वेळी काहीतरी शीत पदार्थ किंवा आपल्या शरीराला थंडावा देणारे पदार्थांचं सेवन करण्याचं मन होतं. तर यासाठी बरेच जण कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम यासारखे पदार्थांचं सेवन करतात. परंतु हे सर्व पदार्थ आरोग्यदायी नसून आरोग्याला घातकच आहेत. तसेच पुढे चालून डायबिटीज, तसेच वेट गेन यासारखे दुष्परिणाम आपल्या शरीरावर त्याचे होऊ शकतात. आणि म्हणून ह्या उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला आपल्या शरीराला गारवा द्यायचा असेल, थंडावा द्यायचा असेल तर ह्या गोंदकतिराचा समावेश तुम्ही आपल्या आहारामध्ये करा. उन्हाळ्यामध्ये उष्ण वातावरणामुळे किंवा उन्हात गेल्यामुळे हीट स्ट्रोक होण्याचे जास्त चान्सेस असतात. बऱ्याच जणांचं काम हे घराच्या बाहेर जाऊन करण्यासारखं असतं, त्यामुळे त्यांना ऊन टाळता येत नाही.
कंपल्सरी उन्हामध्ये जावंच लागतं अशा लोकांसाठी गोंदकतिरा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तसेच ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे, थोडं जरी ऊन लागलं तरी त्यांना ते ऊन सहन होत नाही, हातापायाची जळजळ होते, पोटामध्ये जळजळ, डोळ्यांची जळजळ, तर बऱ्याच जणांना लघवीला देखील जळजळ होत असते. तर ह्या सर्व गोष्टींसाठी अतिशय उपयुक्त ठरणारा पदार्थ म्हणजे गोंदकतिरा. गोंदकतिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आहेत आणि हे जे फायबर्स आहेत ते सॉल्युबल फायबर्स आहेत. त्यामुळे ज्या लोकांना मलावष्टंभाचा त्रास असेल, कॉन्स्टिपेशन वारंवार होत असेल, अशा लोकांसाठी गोंदकतिरा अतिशय उपयुक्त ठरतो. गोंदकतिरामध्ये असलेल्या फायबर्समुळे आपल्या आतड्यांची हेल्थ सुधारते आणि आतड्यांची हेल्थ सुधारल्यामुळे आपल्याला वारंवार होणारा मलावष्टंभ कमी व्हायला मदत होते. गोंदकतिरा हा प्रीबायोटिक तर आहेच, परंतु लक्झेटिव्ह म्हणून देखील अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो. म्हणून ज्या लोकांना संडासला कडक होते, शौचास कडक होते, ज्या लोकांना शौचावाटे रक्तस्राव होतो किंवा ज्या लोकांना रोजच्या रोज शौचास होत नाही, अशा लोकांनी गोंदकतिऱ्याचं सेवन डेली जरी केलं तरी सुद्धा ते फायदेशीर ठरतं. गोंदकतिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात. जर तुम्हाला ह्या उन्हाळ्यामध्ये वाढलेलं वजन कमी करायचं असेल किंवा वजन वाढू नये असं वाटत असेल तर ह्या गोंदकतिऱ्याचं सेवन करावं. ह्या गोंदकतिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असल्यामुळे आपण जर त्याचं सेवन केलं तर बराच वेळपर्यंत आपल्याला पोट भरल्याची जाणीव होते आणि त्यामुळे वारंवार आपलं जे जेवण करणं किंवा मंचिंग जे होत असते ती होणार नाही. आणि बरेच जण उन्हाळ्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स वगैरे किंवा आईस्क्रीम सारखे पदार्थ खातात, जेणेकरून ते वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. तर त्याऐवजी गोंदकतिऱ्यापासून बनवलेले सरबत, पेय जर तुम्ही घेतले तर वजन देखील कमी व्हायला मदत होईल आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार पदार्थ, थंडगार पेय पिल्याचा आनंद देखील मिळेल. गोंदकतिरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे बॉडी डिटॉक्सिफिकेशन व्हायला देखील मदत होते. गोंदकतिऱ्यामुळे बॉडी डिटॉक्स झाल्यामुळे आपला जो घेतलेला आहार असतो त्या आहाराचं व्यवस्थित पचन होतं, त्यातील न्यूट्रिएंट्स आपल्या आतड्यांमध्ये व्यवस्थितरित्या शोषले जाते आणि त्यामुळे आपल्याला बल वाढण्यास मदत होते, आपली इम्युनिटी स्ट्रॉंग व्हायला देखील मदत होते. गोंदकतिरा जर तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवला तर त्याचे एक जेलीस टाईप पदार्थ तयार होतो. तर तो पदार्थ व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यावा आणि त्याचा लेप आपल्या चेहऱ्यावर जर तुम्ही लावला तर कोलॅजिन सिंथेसिस साठी हा गोंदकतिऱ्याचा लेप अतिशय उत्कृष्टरित्या काम करतो. जर तुम्हाला सुरकुत्या असेल किंवा अँटी एजिंग म्हणून तुम्हाला काही मास्क पाहिजे असेल तर हा फेस मास्क अतिशय उपयुक्त ठरणार आहे. महागड्या अशा क्रीम्स किंवा महागडे असे मास्क यूज करण्यापेक्षा गोंदकतिऱ्याचा हा मास्क जर तुम्ही डेली लावला तर कोलॅजिन सिंथेसिसला उत्तेजना मिळते. गोंदकतिराचा लेप लावल्यामुळे आपली त्वचा तजेलदार होते, चेहरा तजेलदार दिसतो, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी व्हायला मदत होते. ते एक प्रकारचं अँटी एजिंगचं काम करतं. म्हणून जर तुम्ही 30च्या वरचे असाल तर आठवड्यातून एकदा गोंदकतिऱ्याचा लेप नक्की लावावा. पुढेच्या पुढे बघूयात की गोंदकतिऱ्याचा किती प्रमाणामध्ये वापर करावा. तर गोंदकतिऱ्याचे छोटेसे क्रिस्टल्स असतात, तर जवळपास 5 ते 6 क्रिस्टल जर तुम्ही पाण्यामध्ये भिजू घातले तर त्याचं वाटीभर लगदा म्हणजे वाटीभर जेली तयार होते. त्यामुळे 5 ते 6 क्रिस्टल तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालून ठेवू शकता किंवा जर तुम्हाला दिवसा त्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही जवळपास 1 तासभर जरी तुम्ही ते भिजू घातलं तरी छान अशी जेली तयार होते. जर तुम्हाला मलावष्टंभ असेल, कॉन्स्टिपेशन साठी ह्या गोंदकतिऱ्याचा उपयोग करायचा असेल तर रात्री झोपायच्या आधी किंवा सकाळी लवकर उठून उपाशी पोटी ह्या गोंदकतिऱ्यापासून बनवलेल्या जेलचं सेवन करावं. तर तुम्ही हा गोंदकतिरा सिंपल पाण्यासोबत सुद्धा घेऊ शकता किंवा लिंबू सरबत मध्ये टाकून सुद्धा घेऊ शकता किंवा गोंदकतिरा त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करावं, त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकावा, त्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ आणि पाव चमचा जिरा पावडर टाकावी आणि रोज रात्री जर तुम्ही पिलं तर सकाळी पोट साफ व्हायला मदत होते. जर तुम्हाला उष्णतेपासून बचावासाठी ह्या गोंदकतिऱ्याचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही कुठल्याही सरबत मध्ये ह्या गोंदकतिऱ्याचा
समावेश करू शकता, जसं की कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळ्याचं सरबत किंवा जे काही तुम्ही सरबत बनवणार असाल त्या सरबत मध्ये ह्या गोंदकतिऱ्याचा समावेश करावा आणि ते सरबत तुम्ही उन्हातून घरी वापस आल्यावर तेव्हा घेऊ शकता किंवा आपल्या जवळ सोबत एक बॉटलच ठेवावी. ज्या लोकांना उन्हामध्ये बाहेर काम करण्यासाठी जावं लागतं अशा लोकांनी तर अशा प्रकारे पाण्याने भरलेली गोंदकतिऱ्याची बॉटल आपल्या सोबत ठेवावी आणि थोड्या थोड्या वेळाने हे पाणी प्यावं. त्यामुळे उष्णतेचा, हीट स्ट्रोकचा त्रास कमी व्हायला मदत होते. ज्या लोकांना वजन कमी करण्यासाठी ह्या गोंदकतिऱ्याचा उपयोग करायचा असेल तर अशा लोकांनी लिंबू सरबत सोबत, परंतु त्यामध्ये साखर न टाकता ह्या गोंदकतिऱ्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. जर तुम्हाला अँटी एजिंग म्हणून ह्या गोंदकतिऱ्याचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही ह्या गोंदकतिऱ्याची जेली, त्यामध्ये ॲलोवेराचं जेल ऍड करावं. साधारणतः 1 चमचाभर गोंदकतिऱ्याची जेली आणि ॲलोवेरा जेल 1 चमचा आणि त्यामध्ये अर्धा चमचा ज्येष्ठ मधाची पावडर असं मिक्स करून मिश्रण तयार करावं आणि त्याचा लेप आपल्या पूर्ण चेहऱ्यावर लावावा. लेप लावताना आपले जी लव आहे त्याच्या विरुद्ध दिशेने हा लेप लावावा आणि साधारणतः अर्धा तास हा लेप आपल्या चेहऱ्यावर ठेवावा आणि नंतर साध्या पाण्याने हा लेप धुवून टाकावा. यामुळे आपली जी त्वचा आहे तिची तुकतुकी वाढण्यास मदत होते. जर सुरकुत्या पडल्या असतील तर त्या सुरकुत्या देखील कमी व्हायला मदत होते. आता आपण बघूयात की गोंदकतिऱ्याचं सेवन करताना काय काळजी घ्यावी. गोंदकतिरा हा गुणाने अतिशय थंड आहे. त्यामुळे ज्या लोकांची कफ प्रकृती आहे किंवा हिवाळा ऋतू आहे, पावसाळा आहे, ह्या काळामध्ये वातावरण थंड असतं आणि यामध्येच तुम्ही हा थंड असा गोंदकतिरा जर घेतला तर आपल्या शरीरातील थंडी वाढू शकते. त्यामुळे सर्दी, खोकला, उलटी, मळमळ, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून उन्हाळ्यामध्ये ह्या गोंदकतिऱ्याचं सेवन हे अतिशय उत्तम ठरतं. परंतु पावसाळा आणि हिवाळा यासारख्या थंड ऋतूंमध्ये मात्र याचा विपरीत परिणाम बघितला जाऊ शकतो. ज्या लोकांची वात प्रकृती आहे, ज्यांना वाताचे दुखणे आहे, वाताचे विकार आहे, जसे की सांधेदुखी, तर अशा वेळी जरी तुम्ही गोंदकतिऱ्याचं सेवन केलं तर गोंदकतिऱ्याच्या शीत गुणामुळे, थंड गुणांमुळे हा वात व्याधी, हा सांधेदुखी वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ज्या लोकांना सांधेदुखी सारखे वाताचे दुखणे आहेत अशा लोकांनी देखील गोंदकतिऱ्याचं सेवन करणं टाळावं. अशाच प्रकारे ज्या लोकांना वारंवार सर्दी, खोकला असे कफाचे विकार होत असतात अशा लोकांनी सुद्धा गोंदकतिऱ्याचं सेवन करणं टाळावं. बऱ्याच लोकांना डिंकाची ॲलर्जी असते, तर म्हणून ज्या लोकांना डिंकाची ॲलर्जी आहे अशा लोकांनी सुरुवातीला थोड्या प्रमाणामध्ये ह्याचं सेवन करून बघावं. जर तुम्हाला कुठले ॲलर्जी काही सिम्पटम दिसले नाही तर तुम्ही ह्या गोंदकतिऱ्याचं सेवन करू शकता. त्यानंतर ज्या लोकांना हार्ट डिसीज आहे आणि त्यासाठी ते रक्त पातळ होण्यासाठी काही औषधी घेत असतील तर अशा लोकांनी सुद्धा गोंदकतिऱ्याचं सेवन करू नये. गोंदकतिरा हा अतिशय उत्तम रक्तस्तंभक म्हणून सांगितला आहे. रक्तस्तंभक म्हणजे जर कुठूनही रक्तस्राव होत असेल तर तो रक्तस्राव थांबवण्याचं काम, त्या रक्तस्राव थांबवण्याची क्षमता ह्या गोंदकतिऱ्यामध्ये आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांचा नाकाचा घोळाना फुटतो, म्हणजे नाकातून रक्तस्राव होतं. तर काही जणांना पाईल्समुळे शौचा वाटे सुद्धा रक्तस्राव होतो. तर काही स्त्रियांना किंवा ज्यांची पित्त प्रकृती आहे अशा स्त्रियांना देखील उन्हाळ्यामध्ये जे पाळीच्या वेळेस अतिप्रमाणामध्ये रक्तस्राव होत असतो. तर ह्या सर्व कंडिशन मध्ये जर तुम्ही गोंदकतिऱ्याचा वापर केला तर रक्तस्तंभक असणारा हा गोंदकतिरा नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. तर बऱ्याच जणांना उन्हामुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, हातापायांना जळजळ होणे अशा समस्या देखील बघितल्या जातात. तर यासाठी तुम्ही गोंदकतिरा पाण्यामध्ये भिजू घालून जर त्याचं सेवन केलं तसेच हातापायांची जळजळ, डोळ्यांची जळजळ देखील कमी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी ह्या गोंदकतिऱ्याचा उपयोग करायला सुरुवात करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.